आणि बातमी आहे, महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही। अशातच आता अमरावती लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय। अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढेल असा दावा फडणवीसांनी केला असून फडणवीसांनी संकेत दिल्यामुळे आता वादाला पूर्णविराम मिळेल असं देखील म्हणत आमदार रवी राणांनी नवनीत राणांच्या उमेदवारीचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। अमरावतीची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्ष लढेल। जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल। नवनीत राणा तिथल्या सिटिंग खासदार आहेत। नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत। त्यांनी 5ही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे। पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी आहे ती घेते। त्यामुळे त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले की भाजपची सीट आहे अमरावतीमध्ये, भाजपचाच उमेदवार उभा राहील आणि त्यांनी संकेतसुद्धा दिले आहे की नवनीत राणा या पूर्ण 5 वर्ष भाजपसोबत राहिल्या, ताकदीनं भाजपची बाजू मांडली, भाजपच्या विचाराला पुढे नेण्याचं काम केलं। जर खासदार नवनीत राणांनी इतक्या ताकदीनं भाजपचा साथ दिला त्यावर फडणवीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि भाजपचाच उमेदवार उभा राहील।